मंद्रुप निंबर्गी रोडवर बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने अपघात, 5 प्रवासी जखमी। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप निंबर्गी रोडवरील काळे वस्ती जवळ सोलापूर कुसूरला निघालेली एसटीचे स्टेअरिंग रॉड तुटून रस्त्याच्या खाली गेली। वडाच्या मोठ्या झाडाला घासून ही गाडी गेल्याने मोठा आनंद टळला। मात्र या अपघातात 5 जण किरकोळ जखमी झाले आहेत। सोलापूर कुसूर एसटी त्याचा क्रमांक MH14 BT 4062 सकाळी 11:30 वाजता सोलापुरातून निघाली। मंद्रुप मध्ये आल्यानंतर आज बाजाराचा दिवस असल्याने प्रवाशांची गर्दी होती। यात जवळपास 70 ते 75 प्रवाशांना घेऊन एसटी निंबर्गी रस्त्याने पुढे निघाली। या रस्त्यावरील काळे वस्ती जवळ आल्यानंतर अचानक एसटी बसचा स्टेअरिंगचा रॉड तुटला। त्यावेळी बाजूला असलेल्या वडाच्या झाडाला घासून एसटी रस्त्याच्या खाली खड्ड्यात जाऊन चिखलात अडकली। या घटनेने एसटीतील प्रवासी घाबरले। आतील प्रवासी एकमेकांच्या अंगावर पडल्याने आरडाओरडा सुरू झाला। काही मुलांनी खिडकीतून उड्या मारल्या तर काही महिलांनी चालकाच्या बाजूच्या दरवाजातून बाहेर आल्या। दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले। सर्व जखमींना मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले। स्नेहा माशाळे, गौरव मासोटे दोघेही राहणार कुसूर, अमगोंडा हाताळे राहणार निंबर्गी, महादेव गौसाने व एसटी वाहक कविता सुनील चव्हाण राहणार सोलापूर हे या अपघातात जखमी झाले आहेत। उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे। ही बातमी संकलित केली आहे हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनलचे संपादक सागर कोळी यांनी।